कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। काही काही लोकांच्या स्वप्नामध्ये रात्री अचानक साप येतात, हो ना। हे गोड कथा आहे शिव महापुराणातली सज्जन हो। शंकर भगवान पार्वती मातेला ती कथा सांगतात। आता विषय आलाय म्हणून सांगतो तुम्हाला। स्वप्नात सुद्धा काही दम असतो, स्वप्न उगच पडत नाहीत माणसाला। शंकर भगवान पार्वती मातेला एक कथा सांगतात सज्जन हो। एका राजाची आणि एका ऋषीची, मुनीची आणि राजाची कथा आहे। फार गोड आहे बघा, फार सुंदर आहे। ही कथा ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनातलं दारिद्र्य संकट नष्ट होतं, दूर होऊन जातं। शंकर भगवान म्हणतात, देवी एका नगरामध्ये एक महान राजा राहत होता। अतिशय पराक्रमी राजा होता आणि त्या राजाचं नाव होतं देवदत्त। राजाचं नाव काय होतं? देवदत्त। पराक्रमी राजा होता, धर्मपरायण होता, न्यायप्रिय होता सज्जन हो राजा। ऐका, त्याचं आपल्या प्रजेवर फार प्रेम होतं, लेकरासारखं प्रेम करायचा गावातल्या त्या नगरातल्या प्रजेवरती। अतिशय न्यायप्रिय असलेला तो राजा होता देवदत्त। लक्ष इकडे द्या सगळ्यांनी। कोणाच्या बी गोरगरिबाचं सुख दुःख काही बी असलं की तो राजा स्वतः जाऊन ऐकायचा। मी काय सांगतो माझ्याकडे तुम्ही जरा बारकाईने लक्ष द्या, महत्वाची फार कथा आहे। स्वप्न, जे स्वप्न माणसाला पडतं, ज्ञानोबा म्हणतात, जागृती जव असी जे जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेवी देखी जे त्याची स्वप्नी। आज नागपंचमीचा सण आहे म्हणून एक महत्वाची, नागाचं स्वप्न जर माणसाला पडलं तर काय होतंय? नागपंचमीच्या दिवशी जर नागाचं स्वप्न पडलं तर माणसाला काय होतं, ह्याच्यावर एक गोडी कथा आहे, म्हणून ऐका लक्ष देऊन। राजा आपल्या प्रजेवर प्रेम करणारा राजा होता सज्जन। त्या राजाची एक राणी होती, तिचं नाव होतं सुभद्रा। पण त्या राजाच्या जीवनात सगळं भरपूर होतं, पण एक गोष्टीची कमी होती, ती म्हणजे राजाला मूलबाळ होत नव्हतं। राजाला मूलबाळ होत नव्हतं। राणी त्याची फार चांगली होती सज्जन हो। एक दिवस राजा आपल्या महलामध्ये झोपलेला असताना राजाला अचानक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये मेलेला साप राजाच्या पायाजवळ येऊन पडतो। राजाला ते स्वप्न पडते, भयंकर मेलेला साप, भला मोठा साप पायाजवळ। राजाला नेमकं कळानच की हे स्वप्न, इतकं भयंकर स्वप्न मला का पडलं। राजाने आपल्या सगळ्या प्रधानाला बोलवलं, सगळ्यांना सांगितलं, म्हणे बघा तुम्हाला कुणाला काही कळतं का याच्यातलं? ते म्हणले आम्हाला काही समजत नाही। मग एक काम करा, ह्या स्वप्नाचा कुणी अर्थ सांगू शकतं का? म्हणे बघा। सगळे प्रधानमंत्री सगळे आजूबाजूला राज्यामध्ये फिरून आले, पण त्याचा अर्थ कुणीच सांगना राजाला। शेवटी एक मंत्री आला आणि मंत्र्यांनी, त्या एका मंत्र्याने येऊन सांगितलं, म्हणलं महाराज आपल्या जंगलामध्ये एक साधू राहतो म्हणे। प्रदेशामध्ये आपल्या जंगलामध्ये एक साधू राहतो, त्या साधू, त्याचं नाव आहे म्हणे आस्तिक मुनी। तुम्हाला आठवत असेल, संध्याकाळी लहानपणी आपले माता पिता असं जंगलामधून कुठून जायचं असलं की लहान लहान पोरांना म्हणायचे, आस्तिक मुनीची शपथ, आस्तिक मुनीची शपथ असं म्हणत चला। मग काय होतं, साप माणसाला काही करत नाही। त्या मंत्र्यानं सांगितलं, म्हणे महाराज आपल्या जंगलामध्ये एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आस्तिक मुनी नावाचे ऋषी आहेत। त्यांनी एक त्या सापांच्या रक्षणासाठी भला मोठा एक यज्ञ केला होता म्हणे। त्या सापाचे सगळं त्यांना कळतंय म्हणे। आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना विचारू की रात्री अचानक मेलेला साप पायाजवळ येऊन पडलेला दिसणं म्हणजे नेमकं काय भानगड आहे। राजानं, त्या देवदत्त नावाच्या राजाने आस्तिकाच्या आश्रमामध्ये ती गेला। त्या ऋषीनं सज्जन, राजा आपल्या नगरात आलाय, आश्रमात आलाय म्हणून त्या ऋषीनं स्वागत केलं। बसायला स्थान दिलं सज्जन हो। आणि त्या देवदत्त नावाच्या राजानं त्या साधूला, आस्तिक मुनीला विचारलं, म्हणे गुरुदेव रात्री भयंकर मला स्वप्न पडलं
आणि पायाजवळ मेलेला साप येऊन पडलेला होता. या स्वप्नाचं नेमकं कारण काय असू शकतं? ज्या वेळेला त्या देवदत्तानं संपूर्ण हकीकत सांगितली, आस्तिक मुनींनी सज्जन हो त्याला सांगितलं, राजा, मेलेला साप जर स्वप्नामध्ये येत असेल तर एवढं टेन्शन घेण्यासारखं काय नाही. मेलेला साप जर स्वप्नामध्ये आला तर राजा हे शुभ संकेत म्हणावा. मेलेला साप स्वप्नात आला तर माणसाच्या जीवनातले संकट नष्ट होऊन जातात, दूर होऊन जातात. निश्चिंत होऊन राजा घरी जा म्हणे. तो राजा घरी गेला सज्जन हो, निश्चिंत झाला. घरी गेला देवदत्त आणि घरी आल्यानंतर खरंच त्या राजाच्या जीवनातले सगळे संकट विघ्न नष्ट झाले. राजा खुश झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो राजा सापाला पकडत होता. त्याच्या पाया जाऊन साप पळत होता आणि राजा सापाला पकडत होता. ऐका, पुन्हा राजाला टेन्शन आलं. आता या पळणाऱ्या सापाचं नेमकं काय भानगड आहे? पुन्हा राजानं आपला रथ काढला. आस्तिक ऋषीच्या आश्रमामध्ये राजा गेला. आस्तिक मुनीला विचारलं आणि सांगितलं, राजन चिंता करू नको, घाबरायचं काम नाही. हा बी शुभ संकेत आहे. रात्री पायाच्या जवळून जर एखादा साप पळत असेल आणि ते स्वप्न जर माणसाला पडत असेल तर समजायचं त्याच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. राजा पुन्हा मागं आला, घरी आला तर खरंच सज्जन हो त्याला त्याची गेलेली जी संपत्ती होती, दुसऱ्या राजांनी लुटलेलं जे राज्य होतं त्याचं ते राज्य त्याला मिळालं आणि त्याच्या संपत्तीमध्ये भर पडली. आता ऐका, पुन्हा तिसऱ्या दिवशी एक स्वप्नामध्ये उडताना साप उडत असताना त्याला दिसला. पुन्हा राजा आला आश्रमामध्ये. आस्तिक मुनीला विचारू लागला, महाराज आता या उडणाऱ्या सापाचं नेमकं काय? त्यावेळेला आस्तिक मुनीने सांगितलं, हा बी शुभ संकेत आहे. म्हणले उडताना उडत असलेला साप जर माणसानं पाहिला तर समजायचं त्याच्या कारभारामध्ये उन्नती होणार आहे, भरभराट येणार आहे. उडता साप जर पाहिला डोळ्यानं तर हे त्याचं फळ आहे म्हणे, चिंता करू नका. चौथ्या दिवशी अचानक काळा साप त्याला दिसला. पुन्हा राजा गेला, म्हणला आता हे काळ्या सापाची काय भानगड आहे महाराज? आस्तिक मुनीने सांगितलं, काळा साप स्वप्नामध्ये येणं म्हणजे काळ सर्प दोषाचं लक्षण आहे. हे जरा धोक्याचं काम आहे. काळ सर्प दोष. आणि काळ सर्प दोष जर एखाद्या माणसाच्या मागे लागला ना सज्जन हो, तर किती बी त्या माणसाने बेजार होऊ द्या, किती बी कष्ट करू द्या, तरी त्या माणसाच्या जीवनामध्ये पुन्हा तो माणूस उबदारीच येत नाही. म्हणजे काळ सर्प नावाचा दोष आहे. त्याला पूजा पाठ करावा लागल, विधी करावा लागल. साधूनं सांगितलं आणि राजानं केलं, त्याच्या जीवनातला काळ सर्प दोष नष्ट झाला. ऐका, पाचव्या दिवशी पुन्हा हिरव्या रंगाचा साप पायाजवळ येऊन बसला. म्हणले आता या हिरव्या रंगाच्या सापाचं काय कारण आहे? साधूनं सांगितलं, म्हणले हे शुभ संकेत आहे. राजन, हिरव्या रंगाचा साप पायाजवळ येणं, त्याचं स्वप्न पडणं म्हणजे तुझ्या शेतामध्ये भरभराट होणार आहे. यावर्षी तुझं शेत भरभरून तुला धनधान्य देणार आहे. पुन्हा सातव्या दिवशी पुन्हा राजाला सज्जन हो एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक साप भिवून पळतोय. पायाच्या जवळून भिवून पळताना ते स्वप्न पडलं. राजानं विचारलं, महाराज याचं नेमकं काय? त्यावेळेला आस्तिक ऋषीने सांगितलं, साप जर आपल्याला भिवून पळून जात असेल ना तर हे अशुभ लक्षण आहे. समजून घ्यायचं की तुमचा शत्रू तुमच्यावर घात करणार आहे, तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आठव्या दिवशी पुन्हा अचानक तो राजा झोपलेला असताना झोपेतच स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये साप येऊन राजाच्या पायाला दंश करतो. साप चावला आठव्या दिवशी. पुन्हा गेला सज्जन, स्वप्नात चावला, जागृतीत नाही. पुन्हा राजा गेला, म्हणला महाराज स्वप्नामध्ये जर साप चावला तर आता काय समजायचं? ऐका लक्ष देऊन, अशुभ लक्षण आहे. साप चावणं म्हणजे अशुभ लक्षण आहे. नवव्या दिवशी नाग आणि नागिनीचा जोडा, ऐका, नागपंचमीच्या दिवशी नाग नागिनीचा जोडा जर पाहिला ना तर त्याच्यासारखं भाग्य नाही.
साप जरी दिसला तरी बी भाग्य आहे. काल कथा ऐकली नागपंचमीची. आज एका माय माऊलीला साप दिसला आणि तिने साप घरात निघलेला आहे म्हणून वाटीभर दूध ठेवलं त्या सापाच्या पुढं. खरी घटना सांगायला तुम्हाला, आपल्या गावातली. वाटीभर दूध ठेवलं आणि तिला वाटलं आता हा सापच येऊन दूध पिईल हा. थोड्या वेळाने पोरं जमा झाले आणि पोरांनी पाहिलं तर तो निघाला उंदीर. नाग नागिनीचा जोडा. आस्तिक मुनींनी सांगितलं नाग नागिनीचा जोडा दिसणं म्हणजे कुळदेवीची उपासना राजा तुम्ही केली पाहिजे. 10व्या दिवशी सापाचे पिल्ले, ऐका, स्वप्नामध्ये आले सापाचे पिल्ले. राजानं विचारलं, गुरुदेव हे सापाचे पिल्ले स्वप्नात आलेत, आता याचं काय? राजानं ऋषीने सांगितलं, महाराज घाबरू नका, हे शुभ संकेत आहे. तुमच्या घरी छोट्या बाळाचं आगमन होणार आहे. सापाचे पिल्ले दिसले स्वप्नामध्ये. राजाच्या घरी खरोखरच एक सुंदर पुत्र जन्माला आला. सज्जन हो, 11व्या दिवशी राजानं एक स्वप्नामध्ये पाहिलं, साप आणि मुंगूस या दोघांचं भांडण चालू होतं, झगडा चालू होता. महाराजांना जाऊन विचारलं. महाराज म्हणले, घाबरू नका, साप आणि मुंगूस स्वप्नामध्ये दोन्ही दिसणं म्हणजे समजायचं तुमचा गप बसलेला एखादा छुपा लपून बसलेला शत्रू तुमच्यावर घात करणार आहे. तुम्ही सावध राहिलं पाहिजे. 12व्या दिवशी शिवलिंगाला मिठी मारून बसलेला साप राजाला दिसला. महाराजांना विचारलं, महाराज याचं काय नेमकं लक्षण आहे? त्यावेळेला आस्तिक मुनीने सांगितलं, असा साप, शिवलिंगाला जर मिठी मारलेला साप जर स्वप्नामध्ये आला तर समजायचं शंकर भगवंताची आपल्यावर कृपा होणार आहे. आणि 13व्या दिवशी मात्र भयंकर स्वप्न पडलं. 13व्या दिवशी स्वप्न असं पडलं, भयंकर एक काळा साप राजाच्या छाताडावर येऊन बसलाय. राजाला सुधरानच काही. राजा गेला, म्हणला, महाराज याचं नेमकं काय कारण आहे? काळा साप छाताडावर येऊन बसणं हे नेमकं काय समजायचं? साधूने सांगितलं, महाराज समजायचं आता गाशा गुंडाळायची वेळ आलेली आहे, वळकटी जमा करायची वेळ आलेली आहे. म्हणजे काळा साप छातीवर येऊन बसणं म्हणजे काळ येणार आहे, मृत्यू तुमचा जवळ आलेला आहे, तुम्ही सावध राहा. आस्तिक मुनीने सांगितल्यानंतर सज्जन हो, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हटले, आता तो काळा साप जर दिसला तर तुम्हाला एकच करावं लागेल, शंकराच्या पिंडीवर डोकं टेकून शंकर भगवंताची आराधना उपासना करावी लागेल. शंकराची भक्ती जर केली तर तो काळा साप गायब होईल आणि शंकर भगवान तुम्हाला त्या काळाच्या जबड्यातून सुद्धा बाहेर काढतील. आणि शंकराची कृपा जर झाली, तसंच झालं सज्जन हो. शिवशंकराची आराधना केली त्या राजानं आणि माझ्या भोलेनाथानं त्या राजाला दीर्घायू बनवलं. ऐका, राजाला अजरामर करून टाकलं. ही कथा मी का सांगितली? मी नाही सांगितली, शंकरानं पार्वती मातेला सांगितली. शंकर भगवान म्हणतात, देवी, शंकर भगवंताची जर आराधना जीवानं केली, भक्ती जर केली तर त्या माणसाला दीर्घायुष्य प्राप्त होतं. ही स्वप्नाची कथा मी तुम्हाला याच्यासाठी सांगितली. पार्वतीला सज्जना हो, तिनं पहिला जन्म तिनं शरीर आपलं बापाच्या यज्ञात जाळून भस्म केलं. दुसरा जन्म म्हणून तिला मिळाला कुणाचा? पहिल्या जन्मामध्ये ज्याचं चिंतन केलं त्याचंच जन्म दुसरा मिळतो. स्वप्नात जाग असताना जे चिंतन केलं ते स्वप्नात येतं. म्हणून मी ही स्वप्नाची कथा सांगितली तुम्हाला. त्या पार्वतीला दुसरा जन्म हिमालयाच्या घरी मिळाला. पार्वती हळूहळू मोठी झाली, वनामध्ये तपश्चर्या करायला गेली. शंकर भगवंताचा निरोप तिला मिळाला सज्जन हो. तिनं शंकर भगवान आपल्याला पती मिळावेत म्हणून तप केलं, कारण तपाशिवाय काही मिळत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे.
पार्वती हळूहळू मोठी झाली. शंकर आणि पार्वतीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका तयार झाली. सज्जन हो, सप्त ऋषींनी पत्रिका तयार केली आणि शंकर पार्वतीचा विवाह सोहळा हिमालयाच्या दारामध्ये संपन्न झाला. तोच विवाह सोहळा आज आपल्या टाकळी गावामध्ये संपन्न होतोय. अवघ्या काही क्षणामध्ये शंकर पार्वतीचं आगमन होतंय. अतिशय धूमधडाक्यामध्ये आनंदात तो लग्न सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आपल्या गावामध्ये याच्या अगोदर कथा झाली होती का? अशी मोठी कथा नव्हती झाली ना?